नमस्कार. नागपूर दूरदर्शन निर्मित आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आरोग्य संपदा या कार्यक्रमात नेहमीच कुठला तरी नवीन विषय घेण्याचा प्रयत्न असतो, जेणेकरून सामान्य माणसांच्या ज्ञानात भर पडेल आणि त्यानिमित्ताने त्याच्यातनं उद्भवणाऱ्या समस्यांना सामान्य प्रेक्षक समर्थपणे तोंड देऊ शकतील आणि त्या समस्यांना सामोरे जाऊ शकतील. आजच्या सदरात आपण जो विषय घेतलेला आहे सकारात्मक पालकत्व, म्हणजेच लहान मुलांच्या समस्या आणि त्याच्यावर असणारे प्रभावी उपाय. लहान मुलांमधील काही समस्या अशा असतात ज्याला औषधोपचाराशिवाय इतर मार्गदर्शनाची जास्त गरज असते आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आलेले आहे नागपुरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ, त्याच्यानंतर मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक डॉक्टर जयश्री शिवलकर. डॉक्टर, आपलं दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर जयश्री शिवलकर या गेल्या 20 वर्षांपासून बालरोगतज्ञ, बाल मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक यामध्ये काम करत आहेत. त्यांचे नागपुरात 2 ठिकाणी चाइल्ड डेव्हलपमेंट आणि काउन्सिलिंग सेंटर आहे. बेसिकली चाइल्ड सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलिंग स्पेशलिस्ट म्हणून त्यांचं काम आहे. तर मॅडम, आपण चर्चेला सुरुवात करूया. नक्कीच. सर्वप्रथम मला हे विचारायचं आहे की बालरोगतज्ञ ही पदवी घेतल्यानंतर बाल मानसशास्त्र आणि समुपदेशक या विषयाकडे जायची किंवा वळायची तुमची काय इच्छा झाली? बालरोगतज्ञ म्हणून काम असताना साहजिकच आमचा पालकांशी नेहमीच संपर्क येतो आणि मुलांचा विकास होत असताना, वाढ आणि विकास होत असताना हळूहळू पालकांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे लक्षात यायला लागलं आणि मग त्या दृष्टीने काहीतरी अभ्यास करायचा, त्या दृष्टीने मग मी त्या साईडला वळले आणि हळूहळू माझं पूर्ण करिअर जे आहे ते आता मी चाइल्ड डेव्हलपमेंट, म्हणजे ज्याला आपण बालविकास म्हणू, ते आणि काउन्सिलिंग या क्षेत्रातच केलेलं आहे, कारण ती आजची गरज आहे. बरं, म्हणजे त्याच्यात आता तुमचा हा मेन प्रायोरिटी झालेली आहे आणि जे जनरल जे पेडियाट्रिशियन असतात त्यांच्याकडे जे मुलं जाऊन त्यांच्या रेग्युलर समस्या असतात तो एक सेकंडरी झालेला आहे. म्हणजे शारीरिक समस्या ज्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त मुलांच्या वाढ, विकास आणि मानसिक समस्या ज्या आहेत त्याच्या संदर्भातलं जे आपलं एक क्षेत्र आहे चाइल्ड डेव्हलपमेंट, चाइल्ड सायकोलॉजी आणि आता हळूहळू पुढे ते ॲडोलसंट सायकोलॉजी पण आपण ज्याला म्हणतो, त्यामुळे त्या क्षेत्रातच आता माझं काम आहे. कारण सध्या त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. पालकांमध्ये पण जागरूकता वाढलेली आहे आणि शिक्षकांमध्ये पण वाढलेली आहे. तुमच्यासारख्या स्पेशालिस्टची गरज वाढलेली आहे, थोडक्यात असं सांगायला हरकत नाही. बरोबर. तसं पाहिलं तर पालकत्व ही प्राचीन काळापासून असलेली फार मोठी जबाबदारी आहे. हो. पण आधुनिक काळात याचं महत्त्व का वाढलेलं आहे असं तुम्हाला काय वाटतं? जसं हे सोशिओ कल्चरल आपण ज्याला म्हणतो तसे चेंजेस असतात. कुटुंब व्यवस्था बदलली आहे, समाजाची व्यवस्था बदललेली आहे आणि एकत्रित कुटुंबापासून आता आपण न्यूक्लिअर फॅमिलीकडे आलेलो आहोत, वर्किंग वुमन झालेले आहे आणि असे अनेक फॅक्टर एकत्रित आल्यामुळे मला असं वाटतं पुन्हा एकदा पालकत्व जे आहे त्याची पुन्हा एकदा नवीन जाणीव करून घेणं आणि विशेषतः जी तरुण पिढी आता पालक बनलेली आहे त्यांना त्याचं गांभीर्य सांगणं किंवा कशा पद्धतीने पालकत्व विशेषतः पहिल्या 10 वर्षात करणं गरजेचं आहे हे त्यांना सांगण्याची खूप जास्त आवश्यकता आहे. कारण त्याचा पूर्ण मुलाच्या विकासाचा पायवा जो आहे त्या पहिल्या 5 वर्षात झालेला असतो आणि तेव्हा जर काही गोष्टी आपल्या राहून गेल्या तर पुढे त्याची समस्या आपल्याला दिसून येतात. म्हणून सगळ्यांनाच पालकत्व ह्या गोष्टीची प्रत्येक पालकाला जाणीव करून देणं हे फार आवश्यक आहे. आता न्यूक्लिअर फॅमिली तुम्ही म्हटलं, त्याच्यामुळे कुटुंब लहान होत चाललेले आहे. त्यामुळे एखादं किंवा दुसरंच मुलं असतं, त्यात प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझा मुलगा सर्वात चांगला आणि सर्वात उत्तम असायला हवे. बरोबर आहे. तर कुठेतरी बरेचदा सबकॉन्शियसली या गोष्टी करताना त्याच्या पालकत्वात काहीतरी चुका होऊन जातात. असं पण होतं का? होतं. आता या चुका ज्या असतात त्याला आपण जाणीवपूर्वक केलेल्या चुका असं नाही म्हणत, कारण प्रत्येक पालकाचं जे उद्दिष्ट असतं आपल्या मुलाप्रती ते खूप जेन्युइन असतं. परंतु नोकरीच्या ह्याच्यामध्ये यंग पेरेंट्स असतात, स्ट्रेस असतो आजकाल, रोजच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर स्ट्रेस असतो आणि मग त्या सगळ्यामध्ये कुठेतरी एक सुजाण पालक म्हणून आपला जो रोल असतो तो कुठेतरी मागे पडत जातो. आणि पालकत्व म्हणजे मुलाला बाहेर नेणं, त्याला गोष्टी आणून देणं, त्याला विविध प्रकारचे खेळणे आणून देणं, फक्त एवढ्यापुरतं जर मर्यादित राहिलं तर त्याच्या मुलाच्या वाढत्या मानसिकतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्याची जाणीव पालकांना आपल्याला करून देणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे या चुका ज्या असतात त्या अनवधानी झालेल्या असतात,
परंतु मग वेळ निघून गेल्यावर आपण काही करू शकत नाही. त्याच्यापेक्षा पहिलेच जर आपण स्वतःला तयार केलं पालकत्वासाठी, तर मला असं वाटतं, आणि पालकत्व म्हणजे याच्यात आई आणि वडील या दोघांचाही सहभाग आहे आणि दोघांनी मिळून करण्याचं कार्य आहे ते. म्हणून जितकं आपण लवकर मूल होत असतानाच त्या पालकांना जर जागरूक केलं तर मला असं वाटतं चाइल्ड डेव्हलपमेंटच्या दृष्टीने त्यांना खूप फायदा होतो. आता आपण पाहिलं की पालकांमध्ये पण आपण थोडंसं डिफरन्शिएट करू शकतो की शिक्षित पालक, अनुभव असलेले पालक आणि जाणीव असलेले पालक. हो, म्हणजे शेवटी पालकच आहेत, पण त्याच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. तर त्यामध्ये काय फरक असतो? हां, शिक्षित पालक म्हणजे आपण ज्याला म्हणू की जो पालक अवेअर आहे. म्हणजे आजकाल इन्फॉर्मेशन आपल्याकडे खूप आहे. तुम्ही नेटवर पाहिलं किंवा चर्चेतनं पाहिलं, इन्फॉर्मेशन खूप असते. ह्याला आपण म्हणू शकतो की हा पालक अवेअर आहे किंवा शिक्षित पालक आहे. परंतु ते आपल्या मुलाच्या संदर्भात वापरणं, ह्याला आपण जाणीवपूर्वक पालकत्व म्हणू. तसंच अनुभवी पालक म्हणजे एक मुलगा झालेला आहे, आता मला काही अनुभव आलेला आहे, मग काही प्रमाणात त्या अनुभवाचा दुसऱ्या मुलासाठी आपण फायदा करून घेऊ शकतो. परंतु सध्या सिंगल किड किंवा सिंगल चाइल्ड, एकच मूल, हेच खूप ठिकाणी दिसतं. त्याच्यामुळे पालकांना जो अनुभव येतो तो अनुभव येतोवर त्यांचं मूल मोठं झालेलं असतं. किंवा आपण जसं म्हणतो अनुभव आपल्या घरात असतो तो आपले आजी आजोबांच्या स्वरूपात असतो, परंतु तो पण आजकाल बऱ्याच ठिकाणी नसतो. त्याच्यामुळे अनुभव किती कामात येतो हा आजच्या काळातला जरा प्रश्नच आहे. परंतु शिक्षित पालक आहे, परंतु आपल्याला जे करायचं आहे ते जाणीवपूर्वक पालकत्व करायचं आहे. कॉन्शियस पॅरेंटिंग किंवा रिस्पॉन्सिबल पॅरेंटिंग, ह्या दोन टर्म्स आजकाल आम्ही वापरत असतो. आता एक महत्त्वाचं असं विचारायचं आहे की जे यंग पॅरेंट्स असतात त्यांचं काउन्सिलिंग करण्याची मला वाटतं गरज आहे. हो, आणि त्याची सुरुवात केव्हा आणि कोणी करायला हवी? हो, तर याची सुरुवात जे बालरोग तज्ज्ञ आहेत त्या बालरोग तज्ज्ञांनी, जसं आता मी बालरोग तज्ज्ञ झाल्यानंतर विशिष्ट काही कोर्सेस करून या क्षेत्रामध्ये आलेली आहे आणि ती गरज जशी जशी समाजातली आपल्याला जाणवत आली तसं तसं बालरोग तज्ज्ञांचं प्रशिक्षण पण या दृष्टीने होत आहे. त्याच्यामुळे सगळ्यात सोपा उपाय जो आहे की तुमच्या घराजवळ तुमच्या मुलाची काळजी घेणारा जो बालरोग तज्ज्ञ असतो, ज्याला आपण पिडियाट्रिशियन म्हणतो, ते पिडियाट्रिशियन आता ह्या गोष्टीसाठी ट्रेंड आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही फक्त सांगितलं, पालकांनी जर सांगितलं की आम्हाला थोडासा वेळ द्या, काही गोष्टी आहे आमच्या मनामध्ये त्या आम्हाला करायच्या आहेत किंवा शिकून घ्यायच्या आहे, तर मला असं वाटतं बालरोग तज्ज्ञ एक उत्तम प्रशिक्षक आहे या गोष्टीसाठी. दुसरी गोष्ट, बऱ्याच ठिकाणी काही अवेअरनेस प्रोग्राम होत पण असतात, कधी शाळांमधनं पण होत असतात. तर जिथे जिथे कुठे पालकांना असं क्षेत्र दिसेल किंवा जिथे जिथे त्यांना असा चान्स दिसेल तिथे जाऊन मला असं वाटतं त्यांनी स्वतःला प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे की कशा पद्धतीने आपण या मुलाला वाढवणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये नुसतंच मानसिक विकास नाही तर त्याचा शारीरिक विकासाबद्दलचं पण असतं, किंवा आजकालच्या काळाच्या ज्या समस्या आहेत ते पण आहे, किंवा आपण ज्याला रुटीन भाषेमध्ये एक संस्कार म्हणतो ते पण या मुलांवर कसे घडवले पाहिजे ह्याची सुद्धा जाणीव आपण त्या प्रोग्राममधनं पालकांना करून देत असतो. त्याच्यामुळे कॉन्शियस पॅरेंटिंग आणि एक स्वतः प्रशिक्षित पालक, ह्या दोन गोष्टी आजकालच्या काळात मला असं वाटतं खूप आवश्यक आहेत. तुमच्याकडे जसे चाइल्ड डेव्हलपमेंटसाठी मुलं येतात तर मग सगळ्यात आधी तुमचं काम असतं की पालकांना पण काउन्सिल करणं आहे ना? बरोबर आहे. कारण त्यांना त्याची गरज आणि महत्त्व पटलं तरच ते तिथे मुलांमध्ये. बरोबर. तर अशा पेरेंट्ससाठी मग तुम्ही तुमचे काही स्पेसिफिक मॉड्यूल्स वगैरे आहेत का? एक तर ज्याला आपण म्हणू की जे सर्वसामान्य मुलांना आवश्यक आहे, म्हणजे सगळ्याच मुलांना आवश्यक आहे, की ज्याच्यामध्ये मुलाचे जे नॉर्मल माइलस्टोन्स आहेत किंवा नॉर्मल गरजा आहे किंवा नॉर्मल जे समस्या असतात त्याला कशा हँडल करायला पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रशिक्षण घेतो. परंतु जेव्हा मुलं वयात येतात, ॲडोलसंट किंवा टीनेज आपण ज्याला म्हणतो, त्याला आता आम्ही म्हणतो पॅरेंटिनिंग, म्हणजे टीनेजमध्ये सुद्धा पालकांना एकदा पुन्हा स्वतःला प्रशिक्षण घेण्याचं गरज आहे, कारण त्या एजमधली पिढी हाताळताना सुद्धा पालकांना समस्या येत आहेत. आणि तिसरा प्रकार जो आहे की काही मुलांना ॲक्च्युअली समस्या असतात, ज्याला आपण डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स म्हणतो किंवा इतर काही ज्या वाढ आणि विकासातल्या समस्या असतात, त्यांच्यासाठी मग स्पेशल आपण पेरेंटिंग ट्रेनिंग घेतो की विशेष मुलांना हाताळताना त्यांना कशा पद्धतीचं वागणूक ठेवली पाहिजे. आजकाल बघण्यात आलेलं आहे की लहान मुलांमध्ये म्हणजे जनरली 10 वर्षाच्या खाली मानसिक आणि इतर शारीरिक समस्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर त्याला थोडंसं काही डिफरन्शिएट करून सांगता येईल का? हो, म्हणजे आता त्या ओळखायच्या कशा पालकांनी आणि कुठल्या वयापासून त्यांना लक्षात येतं की काहीतरी याच्यात आहे बाबा, कमतरता आहे. जेव्हा मी 25 वर्षापूर्वी प्रॅक्टिस सुरू केली होती तेव्हा मुलांना पण
मानसिक समस्या असू शकते हा कॉन्सेप्टच मुळी नव्हता. अशा ह्याच्यामधनं आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा पालकांचं ट्रेनिंग, शिक्षकांचं ट्रेनिंग, पिडियाट्रिशियन्सचं ट्रेनिंग हे असं घेता घेता आम्ही आता या स्टेजला आलेलो आहे की जिथे आपण हे सांगू शकतो की या गोष्टीला मार्गदर्शनाची गरज आहे. आणि मुलांना पण मन असतं, मुलांना पण मनाच्या समस्या असतात. भलेही ते तेवढे ॲडल्टसारखे व्हर्बलाइज नाही करू शकत, म्हणजे सांगू नाही शकणार की मला ताणतणाव आहे, परंतु ते सगळं त्यांच्या बिहेवियरमधनं दिसतं. त्यामुळे जेव्हाही एक चौकटीच्या बाहेरचं बिहेवियर आपण जेव्हा आढळून येतं मुलांमध्ये, तेव्हा मुलांना पण काउन्सिलिंग, पालकांना पण काउन्सिलिंग आणि काही विशिष्ट प्रकारची मुलांसाठी प्ले थेरपी असते. कारण मुलं डायरेक्ट बोलण्याला कधी रिस्पॉन्ड देतात, कधी देत नाही, त्यांच्या वयानुरूप असतं. त्यामुळे अशा वेगवेगळ्या थेरपीजचा वापर करून आपण मुलांच्या समस्यावर उपाययोजना करत असतो. पण मग त्याच्यातल्या ज्या समस्या असतात प्रत्येक मुलाची वेगवेगळी असू शकते. प्रत्येक मुलाची वेगवेगळी असू शकते. त्याच्यावर थोडंसं जरा, कारण कसं असतं की एक मुलाचं आपलं व्यक्तिमत्व असतं, बरोबर, त्याची आपली पर्सनॅलिटी असते, त्याचे विचार, त्याचं ॲटिट्यूड हे वेगळं असतं. शिवाय त्याचा बुद्ध्यांक ज्याला आपण म्हणतो, प्रत्येक मुलाचा बुद्ध्यांक वेगळा असतो. वातावरण समजून घेण्याची क्षमता वेगवेगळी असते. याशिवाय प्रत्येकाचं मुलाचं वातावरण वेगळं असतं, त्याचे घरचे पालक वेगळे राहणार आहे, त्यांच्या घरची परिस्थिती वेगळी राहणार आहे. तर याला आम्ही बायो सायको सोशल हे मॉडेल म्हणतो. बायो म्हणजे त्या मुलाचं स्वतःचं काय आहे, सायकोलॉजिकल म्हणजे त्याचा स्वतःचा वातावरणाशी जेव्हा इंटरॅक्शन होत असते त्याचं प्रवृत्ती कशी डेव्हलप होते, आणि सामाजिक म्हणजे त्याची शाळा, त्याचं घर, त्याचं कुटुंब, त्याचे नातेवाईक, या तिन्हीचा परिणाम होऊन व्यक्तिमत्व विकास होत असतो. आणि तो जन्म झाल्यापासून सुरू होत असतो. बरेचदा काय असतं, पालकांना व्यक्तिमत्व विकास करायचा म्हणजे मुलगा 18 वर्षाचा झाला की, किंवा आता नोकरीला लागेल बुवा, आता ह्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करू. तर हे जन्मापासून सुरू असलेलं कार्य असतं. म्हणजे मुलगा सगळ्या गोष्टी अडॉप्ट करत असतो, बघत असतो, त्याच्या पद्धतीने रिस्पॉन्ड करत असतो, त्याच्या क्रियेला आपण प्रतिक्रिया देत असतो, त्याच्यातनं तो शिकत असतो. तर अशा अनेक गोष्टींचा तो एक कंबाईंड इफेक्ट असतो आणि त्यातनं आपलं व्यक्तिमत्व तयार होत असतं. पण जनरली या ज्या समस्या असतात तर मला वाटतं जेव्हा तो मुलगा बोलायला लागतो किंवा काही करायला लागतो 3-4 वर्गानंतरच कळत असतील ना, की त्याच्या आधी पण असतात? नाही, जसं मी सांगितलं की त्यांच्या वर्तनातनंच आम्हाला कळून येतं. त्यामुळे काही गोष्टी आहे ज्या अक्षरशः 6 महिन्याच्या मुलामध्ये सुद्धा आपण सांगू शकतो की ह्याच्या विकासाचे टप्पे आपल्याला ऑब्झर्व करणं गरजेचं आहे, किंवा ह्याचं जी वागणूक आहे त्या वागणुकीमध्ये आम्हाला काही समस्या आढळून येत आहे. मुलगा तुमच्याकडे नीट बघतो आहे का, आय कॉन्टॅक्ट देतो आहे का, तुमच्या आवाज म्हणजे आपण कॉन्टॅक्ट हे करतो मुलाशी, तिथे तो प्रतिसाद देत आहे का, किंवा खूप चंचल आहे का, किंवा ॲग्रेसिव्ह खूप आहे का, टँट्रम्स खूप थ्रो करतो आहे का. तर अशा त्याच्या बिहेवियरमधनं साधारणपणे आम्ही वयाच्या पहिल्या वर्षापासून त्या मुलाचं हळूहळू पर्सनॅलिटीचं म्हणजे जे आपण म्हणू की ऑब्झर्वेशननी सांगू शकतो. जसं आपल्याकडे म्हण आहे की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, म्हणजे कदाचित हे तेव्हा पण त्यांना माहिती असेल की पाळणा म्हणजे तर खूप यंग एज आहे. त्याच्यामुळे तेव्हापासूनच मुलाची बुद्धिमत्ता असो, त्याची वृत्ती असो किंवा त्याचे बिहेवियर असो, याचा अंदाज आपल्याला यायला लागतो. जेव्हा तुमच्याकडे रुटीन चेकअपला असतात आणि त्याचे जे नॅचरल ग्रोथ पॅरामीटर्स असतात ते बघून त्याच्यावरनं तुम्ही मूल्यमापन करता. बरं, पण या सगळ्या याच्यात आता असं विचारायचं आहे की सगळ्यात कॉमन असलेली समस्या 5 वर्षांच्या खाली किंवा 10 वर्षांच्या खाली ही सध्या तुमच्या बघण्यात कुठली येते? सध्याच्या याच्यात जी आहे ती म्हणजे चंचलता आहे, ज्याला आपण ADHD किंवा अतिक्रियाशीलता, जस्ट हायपर ॲक्टिव्हिटी असं म्हणतो. ही अतिशय कॉमन आहे आणि पॅन्डेमिक नंतर ती अजून वाढलेली आहे, कारण मुलांच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला एक खूप कॉमन दिसतं. दुसरी जी कॉमन समस्या आहे की मुलांना नाही ऐकायची सवय अजिबात नाही आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीला त्यांना नाही म्हटलं तर त्या मुलाची प्रतिक्रिया खूप स्ट्रॉंग असते, थोडे हट्टी झालेले असं म्हणता येईल. हा एक खूप मोठा बदल जो आजकालच्या ह्याच्यात आपल्याला दिसून येतो. आणि मला असं वाटतं मॅडम हा विषय खूप चांगला आहे आणि मोठा विषय आहे. तर आपली थोडी विश्रांती घ्यायची वेळ झालेली आहे. विश्रांतीनंतर आपण या चर्चेला पुन्हा कंटिन्यू करू. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतो आहोत आरोग्य संपदा या कार्यक्रमात. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आरोग्य संपदा या कार्यक्रमात स्वागत आहे. ब्रेकपूर्वी आपण हायपर ॲक्टिव्ह किंवा अतिचंचल या विषयावर चर्चा करत होतो.
मी परत एकदा डॉक्टर शिवलकर यांना विनंती करेन की या विषयावर हा खूप म्हणजे गंभीर विषय आहे लहान मुलांमधला, तर याच्यावर थोडा विस्तृतपणे तुम्ही मार्गदर्शन करावं. हो. अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर असं ह्याचं पूर्ण नाव आहे, ज्याला आपण शॉर्टमध्ये ADHD असं म्हणतो. याच्यामध्ये मुलामध्ये आपल्याला चंचलता दिसते, इम्पल्सिव्हिटी दिसते, म्हणजे प्रत्येक गोष्ट करायची त्याला प्रचंड घाई असते आणि तेवढीच त्याला शारीरिक त्याची ऊर्जा पण इतकी जास्त असते की तो मुलगा एका ठिकाणी स्वस्थ बसू शकत नाही. तर हा एक ADHD नावाचा एक डिसऑर्डर आपल्याला म्हणता येईल आणि जो आपल्याला स्केलवर पण मोजता येतो की ह्याला ADHD आहे की नाही. परंतु नुसतं हायपर ॲक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणू, चंचलता, ही आताच्या मुलांमध्ये खूप जास्त वाढलेली आहे आणि कुठेतरी याचा संबंध मोबाईलशी पण आहे. जे पॅन्डेमिक नंतर आपण जे ऑब्झर्व केलेलं आहे की प्रत्येक पालक म्हणजे शाळेत येणारा प्रत्येक पालक शिक्षकांना हेच सांगत असेल की माझा मुलगा करू शकतो पण तो बसत नाही, किंवा हा मुलगा एका ठिकाणी बसू शकत नाही, किंवा पालकांना काय वाटतं जेव्हा मुलगा मोबाईल बघत असतो किंवा व्हिडिओ गेम्स वगैरे खेळत असतो फक्त तेव्हाच तो एकाग्रता दाखवतो. पण इथे पालकांना पण हे जाणून घेणं गरजेचं आहे की एका ठिकाणी बसणं म्हणजे जी TV किंवा मोबाईल किंवा स्क्रीनवर जी ॲक्टिव्हिटी सुरू असते त्याच्यामुळे मुलगा शारीरिकरित्या जरी स्वस्थ दिसला तरी त्याचा मेंदू अतिशय प्रमाणात कार्य करत असतो. त्याच्यामुळे मेंटल हायपर ॲक्टिव्हिटी तेव्हा पण आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळे बसलाय बॉ TV समोर किंवा बसलाय बॉ तासभर कॉम्प्युटर समोर, याच्याने एकाग्रता डिफाईन होत नाही. एकाग्रता म्हणजे एखाद्या कार्यामध्ये लक्ष देणं आणि ते कार्य संपण्याची आपल्याला एक आयडिया असणं की बा हे एवढ्या वेळेत होईल आणि ते कार्य संपण्याची आपल्याला जाणीव असणं की आता हे कार्य संपलेलं आहे. ही जी टास्क कम्प्लिशनची कॉन्सेप्ट आहे ही या हायपर ॲक्टिव्ह मुलांमध्ये नसते आणि त्यामुळे त्यांना भले मग ते स्पोर्ट असो किंवा त्यांचे रोजचे व्यवहार असो किंवा अभ्यास असो किंवा त्यांचं क्लासरूम बिहेवियर असो, प्रत्येक ठिकाणी आपल्याला समस्या आढळून येते. आणि मग अशा मुलांना पालक पण रागवतात, त्यांना टीचर्स पण रागवतात, त्यांना स्वतःला यश कुठे मिळत नाही, त्यांच्या फ्रेंड्समध्ये ती लोक ॲक्सेप्ट होत नाही. अशामुळे हळूहळू त्या हायपर ॲक्टिव्हिटीसोबत त्यांच्या वर्तन समस्या पण सुरू होतात. आणि मग या सगळ्याचा परिणाम होता होता ही मुलं जेव्हा तरुण वयात येतात किंवा आपण ज्याला ॲडोलसंट म्हणतो तोपर्यंत ही मुलं पालकांना अक्षरशः अनमॅनेजेबल झालेली असतात. त्यामुळे लहानपणीच तुम्ही जसं म्हटलं की पहिल्या 5 वर्षातच ह्याचं निदान होतं का, तर होतं. त्याच्यामुळे पहिल्या 5 वर्षातच जेव्हा पालकांना लक्षात येईल की हा एकही काम पूर्ण करत नाही किंवा वर्गात ह्याच्या कंप्लेंट येत आहे, मला असं वाटतं ती योग्य वेळ असते पालकांनी की तुम्ही त्या मुलाला दाखवा आणि हायपर ॲक्टिव्हिटी ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे, कोणत्या ॲक्टिव्हिटीज करायला पाहिजे किंवा कुठल्या आयडियाज म्हणा किंवा कुठल्या टास्कमुळे ह्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल ह्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण मुलगा बुद्धिमान जरी असला पण तो एकाग्र जर नसेल तर त्याच्या बुद्धीचा तो सकारात्मक वापर करू शकत नाही. त्याच्यामुळे काय होतं, हळूहळू 2 बदल दिसायला लागतात. आपण म्हणतो की मुलांनी आईवडिलांचं ऐकायला पाहिजे, मग हळूहळू काय होतं की आईवडिलांना मुलाचं ऐकावं लागतं आणि ह्याच्यामध्ये खूप समस्या येतात. दुसरी गोष्ट, आपण म्हणजे पूर्वी असायचं की आई बाबा मुलाला मारायचे, एक थोडं होतं फिजिकल हे. आता उलटं झालेलं आहे. आता आमच्याकडे ज्या केसेस येतात त्या आईवडिलांनी मुलांना मारलं आहे अशा येत नाही, मुलं पालकांना मारत आहेत अशा केसेस आमच्याकडे येत असतात. म्हणजे मुलांमधलं ॲग्रेशन आणि किंवा त्यांचं ते अँगर आहे हा इतका वाढलेला आहे की ते अक्षरशः आई वडील असतील, सिबलिंग असतील, वस्तू फोडणं असतील, या सगळ्याद्वारे आपला राग दाखवत असतात. मनासारखं नाही झालं की त्यांना ते रिॲक्ट होतात. त्यामुळे मुलाचं वर्तन, मुलाची रिस्पॉन्सिव्हिटी, बाजूला आजूबाजूच्या गोष्टीला तो कसा रिस्पॉन्स देतो आहे, त्याची बुद्धिमत्ता, त्याची भाषा, त्याची वाचा आणि त्याची विचार करण्याची पद्धती, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण लहानपणापासून विकास पण करू शकतो, करायला पण पाहिजे. आणि होत नसेल तर पालकांना मार्गदर्शन करून करता येतो, हे सुद्धा पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे पहिले 5 वर्ष जे आहे हे अगदी सतर्कतेने तुम्ही मुलाला जर ऑब्झर्व केलं तर पालक पुष्कळशा गोष्टी अर्ली चाइल्डहूड आम्ही ज्याला म्हणतो तेव्हाच आयडेंटिफाय करू शकतात आणि नक्कीच तुम्ही त्याच्यावर उपाययोजना देखील करू शकता. मला वाटतं कोविडमध्ये ज्या वेळेला ऑनलाईन शाळा झाली त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांना मोबाईलची सवय लागली आणि बरेचदा पॅरेंट्सला असं वाटतं की मला त्रास देतो त्याच्यापेक्षा याच्या हातात मोबाईल देऊन द्यावा म्हणजे मला माझे कामही करता येतील आणि हा शांत राहील. पण त्याचे दुष्परिणाम खूप जास्त होतात आहे हे आता आपल्याला दिसायला लागलेलं आहे.
ही जरी आजच्या आधुनिक काळाची गरज असली तरी त्याच्यावर अंकुश कसा ठेवायचा आणि त्यामध्ये पालक किती सक्सेसफुल राहतात. हो, तर आता टेक्नॉलॉजी म्हणजे युजली आम्ही ज्याला एक जनरल टर्म अशी वापरतो, स्क्रीन टाईम म्हणतो आम्ही त्याला. म्हणजे स्क्रीन तो कोणत्याही पद्धतीचा असो, टीव्ही असो, कॉम्प्युटर असो, मोबाईल असो, टॅब असो, तर कोणत्या वयामध्ये किती स्क्रीन टाईम असावा याच्या फिक्स्ड गाईडलाईन्स आहेत. त्या नेटवर पण उपलब्ध आहे. तर त्याच्यामध्ये अगदी 0 ते 2, 2 ते 5, 5 ते 8, 8 ते 12, 12 ते 18 असं त्यांनी त्याच्यामध्ये किती मुलांनी पाहावं असं दिलेलं आहे. पण इथे मी पालकांना सांगेन की गाईडलाईन्सप्रमाणे 18व्या वर्षापर्यंत पालकांचं मार्गदर्शन असणं हे आवश्यक आहे. म्हणजे मुलगा काय बघतो आहे ह्याच्यावर पालकांचा अंकुश असणं आणि त्यांना माहिती पाहिजे की हा करतो काय. आणि जिथे मुलांना मोबाईल दिलेला आहे जवळपास 80 ते 90% पालकांना हे माहिती नसतं की मुलं काय बघतात आहे. म्हणजे कदाचित छोट्या एजमध्ये थोडंसं माहिती असेल की अरे हा तर नर्सरी राईम वगैरेच बघतो, परंतु 14, 15, 16 ते 18 वर्षापर्यंत, कारण मुलं पासवर्ड टाकून देतात किंवा चेंज करून टाकतात आणि मग पालकांना असं वाटतं की कसं विचारायचं ह्याला, एक्सपोजर वाढतं. तर इथे मी पालकांना नक्की सांगेन की 18 वर्षापर्यंत हे मॉनिटरिंग आवश्यक आहे. कारण मुलाचा मेंदू पूर्णपणे परिपक्व झालेला नाही आहे. त्याला माहीत नाही की मी जे बघतोय त्याचा माझ्यावर, माझ्या विचारांवर किंवा माझ्या व्यवहारावर, माझ्या बुद्धिमत्तेवर काय विपरीत परिणाम होतोय. पालकांना माहिती आहे. जसं उदाहरणार्थ मी सांगेन की जसं एक पिझ्झा खाल्ला तर मुलगा काय बघणार की छोटा मुलगा की मला आवडला, मी हॉटेलमध्ये गेलो, मी पिझ्झा खाय. पण पालकांना काय माहिती असणार की नाही, एक जंक फूड ह्यानी खाल्लेलं आहे, आता आठवडाभर खायला नको किंवा 10 दिवस आता खायला नको. ही पालकांची जाणीव आहे. सेम मोबाईलमध्ये बरोबर की मुलाला माहिती नाही की मी जे बघतोय त्याचा माझ्या मेंदूवर काय विपरीत परिणाम होतो. ते अट्रॅक्शन वाटतं म्हणून बघत असतो. तो प्लेजर प्रिन्सिपलवर चालतो. मला मजा येते, मला आवडतं आहे. त्याच्यामुळे पालकांचा त्याच्यावर कंट्रोल असणं हे खूप आवश्यक आहे. आणि हे ज्या गाईडलाईन्स आहेत की मुलांनी कसा वापरायला पाहिजे मोबाईल, हे पहिल्या दिवशी मोबाईल हातात देताना जर आपण नियमितपणे पाळलं तरच मुलं पाळतात. कन्सिस्टन्सी हवी प्रत्येक गोष्ट. तुम्ही देऊन दिला आधी आणि आता अचानक एकदम त्याचं घ्याल, तो मुलगा देणार नाही आहे. तो टँट्रम्स थ्रो करेल आणि ते टँट्रम थांबवायला पुन्हा मोबाईल आपल्याला द्यावा लागतो. तर मग अशा पद्धतीने ती एक विशियस सायकल असते. एवढंच कशाला, आपण तर म्हणतो की जेवण आणि भूक ही किती नॅचरल आहे, परंतु आता 50%च्या वर मुलं मोबाईल टीव्ही नसेल तर जेवत सुद्धा नाही आहे. मग पालकांना काय वाटतं की अरे बापरे, मोबाईल असला तर हा काही तर खातो आणि तिथून ती सगळी सायकल सुरू होते. खूप मोठा आणि विस्तृत टॉपिक आहे. खूप विस्तृत टॉपिक आहे. परत आपला एक विश्रांती घेण्याची वेळ झालेली आहे. मी प्रेक्षकांना विनंती करतो की आपण कुठेही जाऊ नका. या विषयावर आपण ब्रेक नंतर पुन्हा चर्चा ठेवूया. आरोग्य संपदा या कार्यक्रमात आम्ही लवकरच येत आहोत. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं आरोग्य संपदा या कार्यक्रमात स्वागत आहे. आज आपण सकारात्मक पालकत्व या विषयावर चर्चा करीत आहोत आणि याकरता आपल्याला नागपुरातील सुप्रसिद्ध बालमानसशास्त्र आणि समुपदेशक डॉक्टर जयश्री शेवलकर या आलेले आहेत. यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेत आहोत. ब्रेकपूर्वी मॅडम आपण अतिक्रियाशील किंवा अतिचंचल मुलांबद्दल भरपूर माहिती दिली, पण तरीसुद्धा मला असं वाटतं ती काही प्रमाणात अपूर्ण आहे. तर ती माहिती परत आपण कंटिन्यू करूया. हो, तर हायपर ॲक्टिव्हिटी आपण ज्याला म्हणतो त्याचा आणि मोबाईलचा संबंध आहे हे मी तुम्हाला सांगत होते. आणि आहाराशी पण ते संबंधित आहे. आणि दुसरी गोष्ट, मुलांना खेळण्याचा जो वेळ मिळतो, फिजिकल ॲक्टिव्हिटी आपण ज्याला म्हणतो, ती खूप कमी झालेली आहे. म्हणजे त्यांच्या शाळेच्या वेळा, शाळेचं डिस्टन्स, पुन्हा ट्युशन्स आणि स्क्रीन टाईम ह्या सगळ्या गोष्टी वाढल्यामुळे त्यांची जी एक नॅचरल उर्मी असते खेळण्याची ती पुरेपूर होत नाही. आणि त्याचा पण परिणाम म्हणून मुलांमध्ये चंचलता आपल्याला वाढलेली दिसते. त्याच्यामुळे चंचलतेवर आपल्याला जर काम करायचं आहे तर त्याचा आहार, त्याचं खेळणं आणि त्याचं बिहेवियर आणि पालकत्व या चारही गोष्टींवर आपल्याला काम करणं गरजेचं असतं. तर अशा मुलांचा जी प्रगती असते ती वयोमानानुसार बदलत जाते आणि ते कधीतरी ठीक होतात, असं काही आहे का काही प्रमाण त्याच्यासाठी? हायपर ॲक्टिव्हिटी जी आहे त्याचे मी तुम्हाला जसं सांगितलं की शारीरिक आणि मानसिक 2 प्रकार असतात त्याच्यात. तर शारीरिक हायपर ॲक्टिव्हिटी जसा मुलगा मोठा होतो तशी थोडी थोडी कंट्रोलमध्ये येते, कारण त्याच्याही लक्षात येतं, थोडं सोशल रिस्पॉन्सिव्हनेस वाढतो. पण मेंटल हायपर ॲक्टिव्हिटी ही कंटिन्यू राहते.
जर त्याला थेरपी देण्यात नाही आली किंवा योग्य त्याला समुपदेशन झालं नाही तर तो वयात येतानाचं जे एक टीनेज किंवा ॲडोलसन्स म्हणतो ते कशाला यंग ॲडल्ट्स आणि ॲडल्टहूडमध्ये सुद्धा आपल्याला हायपर ॲक्टिव्हिटी दिसून येते. त्यामुळे काही व्यक्तिमत्व तुम्ही बघाल की जे नोकरीत टिकून राहत नाही किंवा त्यांना रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम असतात किंवा कोणतंच कार्य पूर्ण करत नाही, तर अशांना सुद्धा ही मेंटल हायपर ॲक्टिव्हिटी ॲडल्टहूडमध्ये पर्यंत आपल्याला दिसलेली आढळते. आणि काही प्रमाणात त्याचं ज्याला आपण एक सायकियाट्रिक प्रॉब्लेम म्हणतो त्याच्यात सुद्धा रूपांतर होऊ शकतं. त्यामुळे पालकांनी वेळीच हे जाणून घेतलं पाहिजे आणि आपला रोल त्याच्यामध्ये खूप जास्त आहे. म्हणजे पालकांना हे लक्षात आलं पाहिजे की पॅरेंटिंग या पालकत्वाचा ह्याच्यात खूप रोल आहे. त्यामुळे आपण खूप सकारात्मक त्याच्यामध्ये बदल घडवून आणू शकतो. तर हे करणं खूप जास्त गरजेचं आहे. असा मुलगा जेव्हा शाळेत जायला लागतो किंवा मिडल स्कूलला जातो तर आजच्या काळात कसं आहे की हे जे आधुनिक उपकरण आहे यांच्याशी टेक्नो सॅव्ही किड्स म्हणणं आहे ही तर काळाची गरज आहे. पण जसं तुम्ही म्हटलं की तुम्ही जसं त्याचे मापदंड आखून द्यायला पाहिजे की कुठल्या वयात त्यांनी किती स्क्रीन टाईम द्यायला पाहिजे. पण शेवटी त्याचा अभ्यास जो असतो मॅक्झिमम त्याच्यावर असतो. तर इथे कुठेतरी पॅरेंट्सनी अंकुश ठेवायला हवा माहिती आहे, पण तो नॅचरली कसा ठेवता येईल आणि काळानुरूप आता ती गरज वाढतच जाणार आहे. मग तिथे त्याची म्हणतात तो जे हे बॅलन्स आहे तो कसा साधायचा. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे की मुलगा मोबाईल ऑपरेट करतो किंवा कॉम्प्युटर ऑपरेट करतो आणि कदाचित पालकांपेक्षा जास्त चांगला करतो, यामुळे आपला मुलगा बुद्धिमान आहे असा गैरसमज पालकांनी करून घेऊ नये. कारण आपल्याला माहिती आहे की आपण आजकाल स्मार्ट TV आणि स्मार्ट मोबाईल हे शब्द वापरतो. त्याच्यामुळे हे गॅजेट स्मार्ट आहेत. त्याच्यामुळे कोणी स्मार्ट बनत नाही, उलट डम बनतात. तर हा एक सगळ्यात पहिले पालकांनी मनामधनं हे काढून घेतलं पाहिजे की गॅजेट्सचा वापर करणं हे बुद्धिमत्तेचं परिमाण नाही आहे. ही सगळ्यात दुसरी गोष्ट शाळेमधला होमवर्क असेल, काही प्रोजेक्ट्समध्ये मुलांना याची गरज पडत असेल, तिथे पालकांनी स्वतः उपलब्ध राहणं गरजेचं आहे. कारण 99% मुलं अभ्यासासाठी मोबाईल घेऊनच त्याचा मिसयूज करतात. त्यामुळे तो खरंच अभ्यासासाठी घेतो आहे का हा एक वॉच ठेवणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आणि नंबर 3, काही गोष्टी की इतक्या वाजल्यानंतर मोबाईल मिळणार नाही, हे जे रूल्स आहेत हे रूल्स अगदी पहिलेपासूनच सेट केले पाहिजे आणि पालकांनी स्वतः पण त्याच्यावर फॉलो केलं पाहिजे की आपण रात्री मोबाईल बघत बसणार, आपण गेम खेळत बसणार आणि मुलाला सांगणार, असं ते नाही होणार. त्यामुळे पालकांनी स्वतःवर पण काही प्रमाणात कंट्रोल केला पाहिजे आणि तसंच मुलांना सवय लावली तर मला असं वाटतं त्या गोष्टीचा यूज होईल, मिसयूज होणार नाही. तर ती गोष्ट पालकांनी खूप लक्षात घेतली पाहिजे. जागरूक राहणं खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक स्टेजवर. आणि मुख्य म्हणजे ज्या पद्धतीचं ज्या कॉन्टेंटचं एक्सपोजर मुलांना होत आहे की ते वास्तववादी रियालिटीच्या जगापासून खूप दूर गेलेले आहेत. कारण त्यांना त्याचं कळत नाही. म्हणजे म्हणजे पॅन्डेमिकच्या आधी मी मुलांना विचारायची की तुम्हाला मोठं झाल्यावर काय बनायचं आहे, तर त्यांचे वेगळेच हे राहायचे, डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं, वकील. आता ते सांगतात मला यूट्यूबर बनायचं आहे, मला गेमर बनायचं आहे. कारण काय, तेच ते बघून राहिलेत. आणि इझिली अवेलेबल. आणि यूट्यूबर किती कमवतो, तो तर शिकला नाही आहे तरी तो कमवतो ना. त्यामुळे असे वास्तविकतेपासून हे मुलं खूप दूर गेलेले आहेत. मग अशा ह्याच्यात त्या पालकांना खूप कठीण जातं त्याला सांगणं की अरे बाबा रे तू अभ्यास कर, त्याची गरज आहे. तर ह्या सगळ्याचं जे कॉम्बिनेशन आहे त्याच्यासाठी खूप पेरेंट्सना अवेअर राहणं गरजेचं आहे. थोडंसं एफर्ट्स घेणं आवश्यक आहे, रेग्युलरली घेणं आवश्यक आहे. पेशन्स ठेवा, कारण हे सगळं शेवटी तुमच्या मुलासाठी करायचं आहे. आणि टेक्नॉलॉजीचा वापर जो आहे तो 10 वर्षाच्या नंतर झालेला बरा. 10 वर्षापर्यंत आपले जे ट्रेडिशनल चाइल्ड रिअरिंग आपण ज्याला म्हणतो की मुलं खेळतात आहे, नातेवाईकांकडे जातात आहे, किल्ले बनवतात आहे, काही गोष्टी त्यांना मिळतात आहे, काही गोष्टी नाही मिळत आहे, काही गोष्टीसाठी वेटिंग करावं लागत आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव पहिले 10 वर्ष घेतला. त्याच्यानंतर हळूहळू तुम्ही टेक्नॉलॉजीला त्यांना एक्सपोज केलं तर ते कॉम्बिनेशन बेटर राहील. पण तुम्ही मुलाला आधीच मोबाईल दिलेला आहे, 1 वर्षाचा मुलगा, तर माझ्याकडे जर पेरेंट आले, तो मुलगा रडला तर तो कशानेच थांबत नाही, तो फक्त मोबाईलनेच थांबतो. त्याला पालक पण नाही समजवू शकत, त्याला मी दिलेलं खेळणं पण त्याचा इंटरेस्ट नसतो, पण त्याला नुसता मोबाईल द्या तो शांत होतो. अशा ब्रेनला मग तुम्हाला ग्राउंड लेवलवर आणणं खूप कठीण असतं. त्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी पालकांनी लक्षात घेतली पाहिजे
की तुम्हाला स्क्रीन रिप्लेस करतो आहे असं व्हायला नको. पालकांची जागा ही पालकांनीच घेतली पाहिजे आणि त्यांचा खूप महत्त्वाचा रोल आहे, जबाबदारीचा रोल आहे, ज्याला मी पहिलेच सुरुवातीला म्हटलं की इट इज रिस्पॉन्सिबल पॅरेंटिंग. हे फार गरजेचं आहे. मला असं वाटतं या सगळ्यांना कुठेतरी आणखीन स्ट्रीमलाईन करण्यासाठी जी शाळेतली पॅरेंट्स मीटिंग असते, हो, तो पण एक महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. तुमच्यासारख्या तज्ज्ञांनी पॅरेंट्स मीटिंग म्हणजे शाळेनी पॅरेंट्स मीटिंगमध्ये तुमचं एखादं असं एक मार्गदर्शनपर ठेवायला हवं. नाही, ठेवतात, कारण आम्ही शिक्षक आणि पालक आणि शाळा या आमच्या संपर्कात असतात. इट इज सगळ्यांचं एक मिळून आहे आणि आम्ही खूप शाळांमधनं हे अवेअरनेस प्रोग्राम घेत असतो. आणि आजकालच्या म्हणजे ह्याच्यात तर मोबाईल हा आमचा खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण सध्या बघण्यात येत आहे की दुष्परिणाम जास्त आहेत. तर एक जनरल जो मुलगा असतो सर्वसामान्य, त्याचा आहार, त्याचं दैनंदिन दिनचर्या काय असायला हवी, त्याचं म्हणजे शारीरिक डेव्हलपमेंट यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल? एकतर शारीरिक डेव्हलपमेंट मुलांची होण्यासाठी व्यायाम म्हणजे त्यांचं खेळणं आणि योग्य घरचा आहार, ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. परंतु तिथे सुद्धा काय झालेलं आहे की पालकांनी त्यांना मुलांना इतक्या यंग एजमध्ये बाहेरच्या खाण्याची सवय लावली आहे की त्या मुलांना घरचा आहारच मुळी नको झालेला आहे. आणि मग ती पुन्हा सायकल सुरू होते की हा घरचं खात नाही म्हणून मग बाहेरचं द्या, मग बाहेरचं खाल्लं की तो घरचं खात नाही. तर यामुळे काय होतं की आजकाल आपण पाहिलं की 20, 25, 30 या एज ग्रुपमध्येच खूप हेल्थ इश्यूज झालेले आहेत. शुगरचं प्रमाण वाढलेलं आहे, ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढलेलं आहे, ओबेसिटीचं प्रमाण वाढलं आहे. ह्याचा पण कुठेतरी जो फाउंडेशन आहे ते पहिल्या 5 वर्षात आहे. त्याच्यामुळे योग्य घरचा सकस आहार हेच मुलांना द्यायचं. बाहेरचं आपल्याकडे जसं पूर्वी सणासुदीला गोड व्हायचं तेवढंच गोड तेव्हाच द्यायचं, परंतु हे लाईफस्टाईल आहे सगळं. त्याच्यामुळे कारण हे असू शकतं की पॅरेंट्स, पालक स्वतः बाहेर खाणं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. तेच त्याच्यामुळे कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टीला पुन्हा आपण त्या रिस्पॉन्सिबल पॅरेंटिंगवरच येतो की पालकांनाही जाणीव येणं गरजेचं आहे. तसंच खेळणं आहे की मुलांना खेळायला जागा पाहिजे, त्यांना खेळायला मित्र पाहिजे, त्यांना खेळायला वेळ पाहिजे. मग हे जर असलं तर मुलं स्वतः स्क्रीन मागणार नाही. त्याच्यामुळे शारीरिक व्यायाम, खेळणं, नॅचरल खेळणं, त्याच्यातनं आणि नुसतं शरीराचं नाही, त्याच्यातनं तुमची सोशल डेव्हलपमेंट पण होत असते, ज्याला आपण सामाजिक विकास म्हणतो, तो पण त्याच्यातनं होत असतो. आणि प्लस आहार, कुटुंबासोबत जेवणं, एकत्रित रात्री जेवणं, सगळ्या भाज्या खाणं, घरचं जेवण जेवणं, या छोट्या छोट्या गोष्टी ज्या कदाचित आपल्याला आजी आजोबा नेहमी सांगतात, परंतु आता घरात आजी आजोबा नसल्यामुळे ते सांगणारं कदाचित नसेल कोणी, तर पुन्हा पॅरेंट्सवरच येतं हे की इट इज पॅरेंटल रिस्पॉन्सिबिलिटी की या गोष्टी आपण कमीत कमी पाळणं गरजेचं आहे. तसा खूपच बेसिक विषय आहे, प्रत्येकाच्या म्हणजे माहितीसाठी म्हणजे समजायलाच हवा. तर हा विषय आपण परत कंटिन्यू करूया. पुन्हा एकदा वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका. आरोग्य संपदा या कार्यक्रमाचा आपण पुढे चर्चा सुरू ठेवूया. आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ब्रेकपूर्वी असलेली चर्चा आपण परत सुरू करूया आणि पुढे नेऊया. ब्रेकपूर्वी मॅडम, तुम्ही ज्या हायपर ॲक्टिव्ह चिल्ड्रनबद्दल सगळ्या समस्यांचं निवारण कसं व्हायचं आणि कसं करायला हवं यामध्ये पालकांची खूप मोठी जबाबदारी आहे हे तर आपल्याला लक्षात आलंच आहे. यानंतर मुलं जसे जसे मोठे होत जातात ते किशोरावस्थेत किंवा त्याला ॲडोलसंट किंवा पौगंडावस्था असं सुद्धा म्हणतो आपण, त्या वयामधल्या काही समस्या असतात, त्याच्यावर थोडंसं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. हो, प्रत्येक मूल हे मोठं होणारच आहे आणि हळूहळू त्याचं 14-15 वर्षानंतर त्याच्यामध्ये हार्मोनल चेंजेस होणार आहे आणि पुन्हा एक ज्याला आपण म्हणतो की पुन्हा एक फास्ट विकासाचा टप्पा त्याच्या आयुष्यात येणार आहे. आणि सामाजिकरित्या, भावनिक दृष्ट्या, ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह डेव्हलपमेंट म्हणतो, ती हार्मोनल डेव्हलपमेंट, असा एक सर्वांगीण विकास पुन्हा एकदा मुलाचा होत असतो. आणि अशा वेळेस बरेचदा त्या विकासाला सामोर जायला पालकच तयार नसतात. एक तर आपला मुलगा मोठा होतोय, त्याच्या मनात या भावना येतात आहे, त्याला एखाद्या मुलीबद्दल किंवा मुलाबद्दल आकर्षण वाटायला लागलेलं आहे, किंवा आत्तापर्यंत आपला ऐकणारा मुलगा आता स्वतःचं मत द्यायला लागलेला आहे, किंवा आपल्या मागे लागणारा मुलगा आता आपल्यासोबत यायला नाही म्हणतो आहे. हे बदल पालक स्वीकारून तयार होऊन त्या मुलाच्या विकासाला एक आपला सपोर्ट देणार, याच्या आधीच तो मुलगा मोठा झालेला असतो आणि एकदम काही समस्या पालकांसमोर आणते. याला आपण पेरेंटिनिंग म्हणतो.
अच्छा. की जसं आम्ही म्हणतो की अर्ली चाइल्डहुडमध्ये पेरेंटिंग आवश्यक आहे. हा दुसरा टप्पा आहे. आणि आता हा टप्पा पालकांना धक्कादायक असतो. ते स्वतः तयार नसतात. त्यांना वाटतच नाही, अरे हे आमचा मुलगा टीव्हीवर किंवा मोबाईलवर पाहणं शक्यच नाही, किंवा आमचा मुलगा मुलीला पत्र लिहिणं शक्यच नाही. म्हणजे अशाच डिनायलमध्ये असतात स्ट्रॉंगली. आणि त्याच्यामुळे त्यांना या समस्या ॲक्च्युली हाताळता येत नाही. आणि मोबाईलमुळे किंवा जे चेंजेस आपले होत आहेत त्याच्यामुळे तरुण पिढीची जी जनरेशन गॅप आहे ती आता खूप जास्त झालेली आहे. टेक्नॉलॉजिकली ती पिढी इतक्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवर आहे, वैचारिकदृष्ट्या पण ती इतक्या प्लॅटफॉर्म वेगळ्या, त्यांचा पातळी वेगळी आहे की पेरेंट्सना कनेक्ट राहत नाही. म्हणजे मी बरेचदा उदाहरण असं देते की घरी 40 वर्षाचा मुलगा असतो, तो त्याचे जे आईवडील असतात त्यांचं सगळं ऐकत असतो, त्यांच्याशी कनेक्टेड असतो, आणि सेपरेट राहायचं म्हटलं तरी त्याची तयारी नसते. पण आज 10वीतला मुलगा आपल्याला सहज सांगतो आईबाबांसोबत राहायचंच नाही, कधी मी या घरातनं बाहेर पडतो, अशी त्यांची वृत्ती झालेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्याला सामना करताना मला असं वाटतं पालकांना निश्चितच मदतीची गरज आहे. दुसरी जी एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपण जे मोठ्यांमध्ये सायकियाट्रिक प्रॉब्लेम बघतो, आणि तो एक खूप मोठा सेक्टर आहे, तर 50% सायकियाट्रिक प्रॉब्लेमची सुरुवात ही चाइल्डहुड आणि टीनेजमध्ये होते, आणि ते कम्प्लिटली अननोटिस्ड जातात. त्यामुळे या वयात सुद्धा मुलांच्या वर्तनातले बदल, त्यांच्या सामाजिकरणातले बदल, किंवा त्यांचं जे बिहेवियर असतं, किंवा एकटं राहणं, त्यांचं शेड्यूल चेंज होऊन जातं, रात्री जागतात, दुपारी झोपतात, कोणतेही बदल असेल, जरा जरी पालकांना वाटलं की हे बरोबर नाही, ताबडतोब तुम्ही काउन्सिलिंग घेणं आवश्यक आहे. म्हणजे मी ताबडतोबच म्हणेन आहे, कारण त्याचे परिणाम इतके भयावह आहे हातातून जाण्याच्या आधी. मग ह्याच्यामध्ये तुमचे डिप्रेशन असो, ताणतणाव असो, सुसाईडच्या केसेस तर आपण म्हणजे रोजच ऐकतो म्हटलं तरी चालेल आहे, टीनेज सुसाईड. त्याशिवाय सबस्टन्स अब्यूज हा पण एक मोठा विषय आहे आजच्या काळातला. पॉर्न वगैरे जे बघतात ते पण, त्याचंही प्रमाण भयंकर वाढलं आहे, आणि त्याचा पण खूप त्यांच्या पुढच्या आयुष्यावर विपरीत परिणाम झालेला असतो. आहार हा पुन्हा एकदा येतोच, कारण मुलं घराबाहेर असतात, पालकांचा कंट्रोल राहत नाही. तर असे अनेक फॅक्टर्स आहेत ॲक्च्युली. त्याच्यामुळे पुन्हा एकदा पालकांनी स्वतःला तयार करणं गरजेचं आहे, कारण या मुलांना गरज आहे. अजूनही त्यांना पालकांची गरज आहे, पालकांच्या सपोर्टची गरज आहे. पालकांनी त्यांना समजून घेऊन आणि त्यांनी पालकांना समजून घेऊन एक उत्तम सुसंवाद घरात असणं हे खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे या वयात सुद्धा पुन्हा तेच मी सांगेन की अजून तुमचं पॅरेंटिंग संपलेलं नाही आहे. आयुष्यासाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे, आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला तयार व्हावं लागतं ॲज अ पॅरेंट त्या सगळ्या चॅलेंजेसचा सामना करायला, आणि कुठेतरी पाठीमागे त्याला एक भरकम सपोर्ट देण्यासाठी. ही तीच अवस्था आहे ज्यामध्ये गुन्हेगारी, त्याच्यानंतर असभ्य वर्तन आणि व्यसन याची पण सवय या पिढीमध्ये खूप लागलेली आहे. तर त्याचा परिणाम म्हणजे या सगळ्याचा एकत्रितपणा असंच म्हणाल का तुम्ही? हो, याच्यामध्ये सायंटिफिक कारण पण आहे. जसं आपला मेंदूचा विकास होत असतो तेव्हा ज्याला आपण अक्कलदाढ म्हणतो, अक्कलदाढ म्हणजे ॲक्च्युली दाताशी काही संबंध नाही आहे, ती जी शेवटची जेव्हा दाढ येते ती 23व्या-25व्या वर्षी येते, तेव्हा आपल्याला अक्कल येते असं पूर्वीचे लोक म्हणायचे. आणि तो वय म्हणजे 23 वर्ष, किंवा आपल्या याच्यात अजून एक टर्म आहे गद्धे 25, किंवा 25मध्ये तुम्ही ती शहाणपण तुम्हाला येतं. तर याचं सायंटिफिक कारण हे असं की आपल्या मेंदूचा जो एक प्री फ्रंटल लोब असतो त्याचा रोल असतो विचार करण्यामध्ये आणि आपल्या बिहेवियरवर कंट्रोल आणणं, किंवा आपल्या बिहेवियरचे परिणाम जाणून घेण्याची क्षमता डेव्हलप होणं. ही वयाच्या 20 ते 25मध्ये होत असते. त्याच्या आधी मुलांचं जे वर्तन असतं ते मला काय आनंद मिळतोय, प्लेजर बेस्ड असतं. त्यामुळे रिस्क टेकिंग बिहेवियर त्यांना आवडतं, काहीतरी थ्रिल करणं त्यांना आवडतं, सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायला आवडतं, फॅशन असो किंवा त्यांची ड्रायव्हिंगची स्पीड असो, अशा अनेक गोष्टींमधनं. तर अशा ह्याच्यात त्यांचं जे नियंत्रण असतं ते ना पालकांचं असतं ना त्यांच्या स्वतःच्या ब्रेनचं असतं. त्यामुळे सुद्धा हे जे तुम्ही आता सगळे समस्या सांगतात आहे
या सगळ्या समस्या आपल्याला दिसतात. आणि ही पिढी जवळपास ही पूर्ण पिढी म्हणजे खेड्यातली मुलं असतील ती गावात येतात आहे, गावातली मुलं शहरात जातात आहे. त्याच्यामुळे हा काही नुसता अर्बन प्रॉब्लेम नाही आहे. आज खेड्यातला मुलगा सुद्धा 10वीत येऊन जातो, नागपुरात येऊन जातो आणि त्यांना कोणाचाच कंट्रोल नसतो. अशा वेळेस पालकांनी जागरूक राहणं किंवा ते ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी त्यांना एक मेंटॉर देणं, मग भले तुमच्या ओळखीचे कोणी असो किंवा प्रोफेशनल असो, हे करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर ह्या गोष्टीवर आपण थोडंसं नियंत्रण आणू शकू. कायदे करून, गुन्हे पकडून, पोलिसांनी नियंत्रण आणून त्याच्यात खूप फरक पडणार नाही. मुलाला स्वतःला जाणीव होणं, त्याचा कॉन्शियस डेव्हलप होणं, त्याचा पालकांशी संवाद असणं किंवा या वयात त्याच्या मेंटॉरशी संवाद असणं, मला असं वाटतं या गोष्टी खूप जास्त आवश्यक आहे. आणि मुलाची संगत कशी आहे, तो कुठे वावरतो, पालकांना काहीच माहिती नसतं. म्हणजे याच्यावर लक्ष ठेवणं खूप गरजेचं असतं. हो, पण आता असं आहे, पालक एका शहरात, मुलं दुसऱ्या शहरात, तर अशा वेळेस त्यांच्या सुसंवाद पाहिजे, मॉनिटरिंग पाहिजे, तिथे कोणीतरी त्यांच्यावर लक्ष ठेवणारं पाहिजे. शाळेत कॉलेजमधले शिक्षकांचा रोल आहे. तर मल्टी फॅक्टोरियल ह्या गोष्टी आहे. परंतु पुन्हा शेवटी हेच येईल की पालक जे आहे शेवटी पालक आहे आणि ही त्यांची जबाबदारी आहे. तो जो पहिला पाया असेल तोच मजबूत असला आणि तो जर पहिल्या ह्याच्यात तुम्ही जर त्याच्याशी चांगला संवाद केला असेल पहिल्या 10 वर्षात, तर मुलं खूप जास्त कनेक्टेड राहतात, इन्फ्लुएन्स्ड राहतात पालकांमुळे आणि त्यांना पालकांचे कष्ट असतील, पालकांचे काही दृष्टिकोन असतील त्याची जाणीव असते. त्याच्यामुळे मग तो संवाद एक टिकून राहतो. नाही तर मग ह्या गोष्टी खूप इझिली उपलब्ध आहे, आनंद देणारा आहे त्यांना आणि त्यांचं जे एक पियर ग्रुप असतो त्याच्यामध्ये ॲक्सेप्टन्स त्यांना त्याच्यामुळे मिळत असतो. आणि मुख्य म्हणजे त्याचे दुष्परिणाम त्यांना माहिती नसतात किंवा माहिती असले तरी त्याचे कंट्रोल नसतो. त्या सगळ्या गोष्टीमुळे ह्या गोष्टीला आपण पालकत्वाशीच निगडीत ठेवतो. आपण खूप छान माहिती देत आहेत मॅडम आणि मला असं वाटतं प्रेक्षकांना सुद्धा याच्यातनं खूपच छान बोध घेता येईल. आपण परत एकदा छोटी विश्रांती घेण्याची वेळ झालेली आहे. ब्रेकनंतर पुन्हा आरोग्य संपदा या सदरात आपण पुढे चर्चा चालू ठेवूया. आम्ही लवकरच परत येत आहोत. परत एकदा आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. ब्रेकपूर्वी आपण किशोर वयात मुलांकडनं असभ्य वर्तन, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि व्यसन या गोष्टींची सध्या खूप वाढ झालेली आहे असं दिसत आहे. तर याच्यावरच मॅडम थोडंसं आणखीन काही तुम्ही मार्गदर्शन करा. तर ह्याच्यामध्ये पहिले मी पुन्हा हे सांगेन की पालकांचं क्लोज ऑब्झर्वेशन नंबर 1. नंबर 2, वेळीच मदत घ्यायची. पूर्वी एक कन्सेप्ट होता की मानसिक आजारासाठी जाणं म्हणजे काय, पागल आहे का किंवा लपून जाणं. पण ह्या मिसकॉन्सेप्शनमधनं बाहेर येऊन वेळीच मदत घेणं आणि त्या मुलाला मदत प्रोव्हाइड करणं, मला असं वाटतं हे खूप जास्त गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, एक ज्याला आपण कॉन्शियस डेव्हलपमेंट म्हणतो की स्वतःचंच एक विचारबुद्धी की बाबा हे योग्य आहे आणि अयोग्य आहे, ही डेव्हलप करण्याची प्रोसेस जी ती अगदी यंग एजपासून जर केली तर मुलगा जेव्हा तुमच्यापेक्षा दूर जाईल तर तुम्ही जरी नसले तरी तुमची शिकवण राहते की हे बरोबर नाही आहे किंवा दुसऱ्याची वस्तू घ्यायला नको किंवा हे व्यसन मला करायला नको. तर अशा अनेक गोष्टी असतात की जिथे हा कॉन्शियस त्यांना मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे हा कॉन्शियस डेव्हलप किंवा आपण ज्याला मराठीत संस्कार म्हणतो किंवा व्हॅल्यू बेस म्हणतो, हे सुद्धा पालकांनी यंग एजमध्ये केलं तर तुमचा मुलगा दुनियाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेला तरी तो कॉन्शियस त्याच्यासोबत राहील, तुमची शिकवण त्याच्यासोबत राहील. त्यामुळे त्याचा एक आपण यंग एजपासून प्रयत्न करणं खूप जास्त गरजेचं आहे. आता आणखीन एक महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया. बरेच ठिकाणी तुमच्या मुलाचा IQ किंवा बुद्धिमत्तेचा जो अंक आहे तो वाढवता येईल अशा जाहिराती बऱ्याच बघायला मिळतात. तर हे खरोखर आहे का, शक्य आहे का? IQ ज्याला आपण बुद्ध्यांक असं म्हणतो, ही मुलाची एक नैसर्गिक क्षमता असते. आणि आता आपल्याला माहिती आहे की IQ हा अनेक वेगवेगळ्या विषयांमध्ये किंवा वेगवेगळ्या पॅरामीटर्समध्ये असतो. त्याच्यामुळे आपण फक्त अभ्यास आणि IQ असं समीकरण आता आपण लावत नाही. अर्थात जनरल लोकांना एक बुद्ध्यांक चांगला आहे, शाळेत चांगला करतो हे आपल्याला माहिती आहे. बुद्ध्यांक मुलाचा आहे त्याच्यापेक्षा वाढवता येतो का, तर तसं बरोबर नाही. ते जाहिरातीत करणं पण बरोबर नाही. परंतु मुलाचा जेवढा बुद्ध्यांक आहे तेवढा तो पूर्ण वापरतो आहे का, ते महत्त्वाचं आहे. ते नक्कीच आपल्याला बघता येतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येतो. कारण मुलाची एकाग्रता आहे, मुलाची वृत्ती आहे, त्याला मिळणारं वातावरण आहे, या सगळ्या गोष्टीचा त्याच्या बुद्धिमत्तेवर परिणाम होत असतो. त्यामुळे त्याची आहे ती क्षमता त्यांनी गाठली पाहिजे.
त्याच्यापेक्षा वर जाणं म्हणजे ते थोडं स्ट्रेसफुल होऊन जातं आणि त्याच्यामुळे पालकांनी पण अशा फसव्या जाहिरातींवर जाऊ नये. तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या मुलाची क्षमता जास्त आहे पण तो तेवढा दाखवत नाही आहे, तुमच्या बालरोग तज्ज्ञांना दाखवा, ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. परंतु IQ जो आहे हा आपल्या पर्सनॅलिटीचा एक भाग आहे. त्यापेक्षा इतरही काही कोशंट आता आपल्याला माहिती आहे की जे आपल्याला लागतात यशस्वी जीवन जगायला, म्हणा यशस्वी किंवा समाधानी. त्याच्यामध्ये आपला EQ, ज्याला आपण भावनिक बुद्ध्यांक म्हणतो, इमोशनल कोशंट म्हणतो, हा पण डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. आणि आम्ही तर आजकाल शाळांमध्ये ह्याच्यासाठी वर्कशॉप पण घेतो की शिक्षक असो, पालक असो, मुलं असो, त्यांना स्वतःच्या भावनिक बुद्ध्यांकाची जाणीव होणं, आणि याच्यात आपण नक्की बदल करू शकतो. म्हणजे बुद्ध्यांक आपण एका लिमिट पलीकडे नाही वाढवू शकत, पण EQ आपण डेफिनेटली वाढवू शकतो. त्यानंतर अजून एक आहे ज्याला आपण म्हणतो की सोशल कोशंट. आजकाल तुम्ही पाहिलं की कुठेही तुम्ही जा तर मुलं आपले मोबाईल, मुलं असो तरुण असो, त्यांना बाहेर जायचं नसतं किंवा त्यांना नातेवाईक नको असतात, ते त्यांचा मोबाईल. याच्यामुळे त्यांचं सामाजिकरणामध्ये सुद्धा समस्या येतात, घराघरातल्या रिलेशनमध्ये सुद्धा समस्या येतात. तर हा सोशल कोशंट सुद्धा डेव्हलप होणं गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त सुद्धा अजून 2 कोशंट जे आपण आता एक म्हणतो, त्यातला एक आहे ॲडव्हर्सिटी कोशंट. ॲडव्हर्सिटी कोशंट म्हणजे आपल्याला आयुष्यात समस्या आली तर आपण कुठल्या भावनेनी किंवा कुठल्या पद्धतीने ती फेस करत आहोत, ह्याला सुद्धा आपण आता मेजर करू शकतो किंवा त्यामध्ये पण आपण बदल करू शकतो. आणि एक स्पिरिच्युअल कोशंट आहे जो हळूहळू वयाप्रमाणे आपण डेव्हलप करत असतो. तर पहिले आपण जे म्हटलं की मुलाचं पूर्ण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे लहानपणापासून व्हायला पाहिजे, ते जर योग्य झाले तर त्याच्या या सगळ्या कोशंटमध्ये आपण सकारात्मक बदल घडवून आणत असतो आणि एक परिपूर्ण व्यक्तिमत्व आपण म्हणू की साधारण वयाच्या 25 वर्षापर्यंत तयार होतं. अर्थात आता ह्याची व्याख्या फक्त शाळेतलं यश, कॉलेजमधलं यश किंवा प्रतीक्षित कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणं एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे. तो स्वतःला कसा हँडल करतो आहे, परिस्थितीचा सामना कसा करतो आहे, आपल्या आजूबाजूच्या लोकांशी कसा राहतो आहे, किंवा समाजात आपलं काही एक कॉन्ट्रीब्युशन देतो आहे का, या सगळ्याच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. प्रत्येक व्यक्तीला एकच व्याख्या नाही लागू होत. त्यामुळे पालकांनी पण असा मुलाचा सर्वांगीण दृष्टीने विचार करावा, कशात तो कमी आहे, कशात त्याला आपण करू शकतो, कशात त्याला सपोर्टची गरज आहे, हे माहिती करून त्या दृष्टीने जर त्याला मार्गदर्शन केलं, सपोर्ट केला, तर मला असं वाटतं प्रत्येक मुलगा काही ना काही चांगलं करू शकतो. आणि याच्यातूनच ते कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स किंवा ग्रुप डिस्कशन्समध्ये येऊ शकतात. हे खूप महत्त्वाचा तुम्ही आम्हाला हे म्हणजे मार्गदर्शन केलेलं आहे. कारण मुलाची जर सर्वांगीण परिस्थितीमध्ये विकास करायचा असेल तर या सर्व तुम्ही वेगवेगळे क्वेश्चन्स जे सांगितलेले आहेत ते प्रत्येक पालकाला माहिती असणं आवश्यक असतं. मॅडम, या सर्व मार्गदर्शनानंतर मला थोडंसं एक थोडक्यात विचारायचं आहे की तुमच्याकडे विशेष मुलं सुद्धा येत असतील, तर त्याबद्दल अगदी थोडक्यात सांगा. हो, काही मुलांना विकासाच्या टप्प्यांमध्ये काही समस्या येतात, कारण 3 ते 15% मुलांमध्ये त्यांच्या वाढ आणि विकासामध्ये काही समस्या येऊ शकतात. आणि मूल जसं जसं मोठं होतं तसं पालकांच्या ते लक्षात येतं, परंतु बरेचदा पालक तेवढं लक्ष देत नाही किंवा डिनाय करतात. तर मुलाला जर ऑटिझम असेल किंवा मुलगा गतिमंद असेल किंवा त्याला अध्ययनक्षमता असेल किंवा मतिमंद असेल, तर मला असं वाटतं ह्याच्यासाठी विशेष पालकत्व प्रशिक्षणाची गरज असते. ते पण आम्ही करतो किंवा बालरोग तज्ज्ञ पण करत असतात. परंतु पालकांनी त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा, कारण जितकं लहानपणी तुम्ही त्याला ट्रेन कराल तितका त्याला पुढे जास्त फायदा होणार असतो. आज आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपण सकारात्मक पालकत्व या विषयावर विस्तृत चर्चा केली आणि या चर्चेसाठी आपल्या स्टुडिओमध्ये नागपुरातील सुप्रसिद्ध मानसशास्त्र आणि समुपदेशक डॉक्टर जयश्री शिवलकर आल्या होत्या. मला असं वाटतं या चर्चेतून प्रेक्षकांनी नक्कीच बोध घेतला असेल आणि त्याचा वापर त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या पाल्यांसाठी करायला हवा, तरच या कार्यक्रमाचं सार्थक होईल असं मला वाटतं. मॅडम, मी दूरदर्शनतर्फे आपलं परत एकदा मनपूर्वक धन्यवाद करतो. आपण आलात आणि खूप मूल्यवान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे.